थोड्या दिवस आता मध्ये विषय काढला होता की नामोनिशान मिटवून टाकणार. आता तिथे शांत बसले. आता परत आता टीआरपी बंद झाला होता ते झाल्यानंतर. आता परत त्यांना टीआरपी पाहिजे होती. आता त्यांना टीआरपी पाहिजे म्हणून आता त्यांनी परत हा विषय काढला की हे प्लॉट बिल्डरांच्या घशात घातले. अहो टेंडर जो कोण करते, मी सिडको 10 वर्ष डायरेक्टर होतो, मला माहित आहे. ही कंपनी ऍक्ट सिडको आहे. ती कंपनी जे काय ओपन भूखंड आहेत ते विकून विक्री करून ते डेव्हलप करतात का? ते पैसे का ते का घरी घेऊन जातात का? शासकीय याच्यावरती डेव्हलपमेंटवरती तो खर्च केला जातो त्याचा. आणि मला बोलायचं, मला हेच सांगायचं ना की हे जर प्रत्येक वेळेस बोलतात तू की 15 वर्षाच्या अगोदर मग ह्यांनी का नाही प्लॉट सर्व हे करून घेतले? त्यांना माहिती आहे सिडको प्लॉट विकेल, हे करेल ते करेल. तर त्यांनी आपला जो आता तर डीपी तर आता झालेलाच आहे, त्याच्याबद्दल तो प्रश्नच नाहीये. त्यावेळेस पण त्यांनी मागू शकले असते ना नगरविकास खात्याकडे जाऊन, हे प्लॉट आमच्या नगरपालिकेला द्या म्हणून. जे प्लॉट सिडकोने दिले तेच त्यांनी टेंडर काढून विकलेत, हिरानंदानीला विकलेत. म्हणजे ज्या वेळेस ते आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलतील त्यावेळेस आम्ही त्यांच्या विरोधात बोलणार. आम्ही काय कोणाचे काही मिंदे नाहीये, कुठल्या गोष्टीला आम्ही नाही. आम्ही पण नगरसेवक आहोत, आम्ही पण उद्या महापालिकेमध्ये असणार आहोत. ज्या ठिकाणी काही गोष्टी अशा घडतील तर आम्हाला पण वाटते नगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व. पण ज्या वेळेस आपल्याकडे प्लॉट शिल्लक होते, 15-20 वर्षाच्या अगोदर प्लॉट शिल्लक होते आणि त्यावेळेस हे कॅबिनेट मंत्री होते, तर ह्यांनी का प्लॉट घेतले नाही त्यावेळेस सिडकोकडनं मागून? आज का त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते? त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते का? त्यावेळेस होते ना, त्यांच्याच कॅबिनेट मधले कोणीतरी नगरविकास मंत्री होते. त्यावेळेस मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते. मला वाटतं त्यावेळेस विलासराव असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, अशोक चव्हाण असतील, हे सर्वच नगरविकास मंत्री मुख्यमंत्री होते. मग त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस मला प्लॉट नाही भेटत म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा द्यायचा होता ना त्यांनी. आता का बोलतात आता मला काय मंत्रीपद चाटायचं का? मग हे प्लॉट विकले, त्या टेंडर काढून विकले, ते कुठे चाटत बसले होते? टीआरपीची चीड आहे, वैयक्तिक चीड. आज त्यांना तेच वाटतं. आज एकनाथ शिंदे साहेब माझ्यापेक्षा ज्युनियर असताना मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.